महाराष्ट्राची खबरबात आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। सुरुवातीला एक खास बातमी। जुलै 2023च्या राष्ट्रवादीतल्या बंडानंतर पक्षात आणि शरद पवार कुटुंबातही फूट पडली। अजित पवार यांनी भाजपला साथ देत ते सत्तेत सहभागी झाले। अशात पुन्हा एकदा पवार काका पुतण्या एकत्र येणार असल्याच्या बातम्या सुरू झाल्यात। या सर्व चर्चा सुरू होण्यासाठी कारण ठरलंय ते आशाताई पवार यांनी विठुरायाला घातलेलं साकडं आणि केलेला दंडवत। फक्त घरातलेच नाही तर आपल्या लेकापाठीमागची इडापिडा टळू दे अशीही इच्छा त्यांनी विठुरायाच्या चरणी व्यक्त केली। आशाताई पवार यांच्या या वक्तव्यानंतर भाजपनं मात्र सावध भूमिका घेतली, तर जितेंद्र आव्हाड, प्रफुल्ल पटेल आणि नरहरी झिरवळ यांनी दोघं एकत्र आले तर आनंदच होईल असं मत व्यक्त केलंय। सर्वांना चांगलं वर्ष सुखी जाऊ दे, आपले सगळे वाद संपू दे देवाला सांगितलं। पांडुरंगाला दाराच्या मागची सगळी जाऊ दे। आता या पद्धतीने सगळीकडनं संवाद सुरू व्हायला लागले। लवकरात लवकर या वर्षात व्हावं असं वाटतंय। शरद पवार आणि अजित दादा एकत्र यावे। हो पांडुरंगाला ऐकणार। हो ऐकणार। ते आईसाहेब म्हणतायत, आईसाहेब म्हणत असतील तर मला या विषयावर मला काही बोलायचं नाही ना। त्यांचा घरातला प्रश्न आहे, घरातल्या प्रश्नांवरती मी कधीच बोललो नाही। आजही बोललो नाही, उद्याही बोललो नाही। पण तुम्हाला वाटतं का एकत्र यावं? मला माझ्या न वाटण्याला काय किंमत आहे? काय किंमत आहे? पवार साहेब ठरवतील ना, आपला काय संबंध आहे? शरद पवार साहेबांना सदैव दैवत मानत आलेलो आहो आम्ही। जरी राजकीय आमच्या काही वेगळा मार्ग स्वीकारला असेल तरीही आम्हाला पवार साहेबांच्याबद्दल सदैव आदर राहिलेला आहे, राहणार आहे। आणि त्यामध्ये जर एकत्र आले किंवा त्यांच्या पवार कुटुंब एक झालं तर आम्हाला अत्यंत आनंदच वाटेल। आणि मी पवार कुटुंबाचा एक सदस्य म्हणूनच स्वतःला समजतो आणि त्यामुळे मलाही या बाबतीत आनंद होईल। पवार साहेबांना पांडुरंगाच्या जागेवर पाहून आपण सगळे मिळून पवार साहेबांनाच विनंती करू का, एकत्र जर आलात तर आमच्यासारख्या सर्वसामान्याची जी हेळसांड होती ती होणार नाही, म्हणून ते एकत्र येतील। कारण ते तसे दूरदृष्टीचे आणि समाजाची काय हेळसांड होते हे त्यांना माहीत आहे, म्हणून तसा तो विचार निश्चित केला जाईल असं मला वाटतं। मी प्रयत्न करून काय माझं पामराशी काय थोरपण, पायाची वाहन पायी बरी आहे, जेवढं होईल तेवढी विनंती करू। शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेब यांच्याबद्दलचा निर्णय त्या दोघांनीच घ्यायचा आहे। भारतीय जनता पार्टीकडून ना असण्याचं काही कारण नाही आहे। त्या पक्षाने निर्णय करायचा आहे, त्यांनी निर्णय करायचा आहे, त्यामुळे त्यांच्या निर्णयात मी काही बोलणे योग्य नाही। आणि वळूयात पुढच्या एका मोठ्या बातमीकडे। खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडची सीआयडीकडून कसून चौकशी केली जाते। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याचा सहभाग नेमका काय आणि कसा आहे याची चौकशी सीआयडीकडून केली जाणार आहे। तसंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले हा कराडचा हस्तक आहे का याचाही तपास केला जाणार आहे। मंगळवारी रात्री वाल्मिक कराडला बीड जिल्ह्यातल्या केज कोर्टात हजर केलं गेलं। यावेळी सरकारी वकिलांनी वाल्मिक कराडच्या पोलीस कोठडीची मागणी करताना काही महत्त्वाचे मुद्देही उपस्थित केले। त्यामुळे आगामी काळात कराडच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। संतोष देशमुख हत्या आणि खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडचा सहभाग आहे का याचा शोध घ्यायचा असल्याचं सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितलं। मोबाईलवरचं संभाषण हे कराडचंच आहे का हे तपासायचंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडचा हात आहे का? आरोपी सुदर्शन घुले हा वाल्मिक कराडच्या सांगण्यावरनं काम करत होता का? वाल्मिक कराडच्या चौकशीशिवाय आरोपी सुदर्शन घुलेचा शोध घेणं कठीण असल्याचंही सरकारी वकिलांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं। तर आरोपीच्या वकिलांनी सरकारी पक्षाचे आरोप फेटाळून लावले। वाल्मिक कराडवरती केवळ खंडणीचा आरोप आहे। तो गरीब सामाजिक कार्यकर्ता असून त्याला या प्रकरणात राजकीय द्वेषापोटी अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय असा दावा कराडच्या वकिलांनी केला।
तसंच 2 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप कराडवरती आहे. त्यातले किती पैसे दिले गेले याचाही उलगडा करावा अशी मागणी आरोपींच्या वकिलांनी केली. कराड आपल्या आवाजाचे नमुने द्यायला तयार आहे. तसंच तो चौकशी दरम्यान सीआयडीला सहकार्य करायला तयार आहे. त्यामुळे त्याला सीआयडी कोठडी दिली जाऊ नये. वाल्मिक कराड शरण आलाय, त्यामुळे त्याला जामीन द्यावा असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वकिलांकडनं केला गेला. 2 कोटीच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांचा आणि संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपींचा परस्पर काही संबंध आहे का आणि त्यांचे काही धागेदोरे जुळत आहेत का, या अनुषंगाने सीआयडी आता चौकशी करते. आणि तोच मुद्दा घेऊन वाल्मिक कराड यांना 15 दिवसाची पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली होती. तर वाल्मिक कराड यांना 14 दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयानं सुनावली. म्हणून आता सीआयडी या दोन्ही प्रकरणाचा काय लिंकेज आहे, वाल्मिक कराड यांचा आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा काही संबंध आहे का, याचा तपास देखील करते. कोर्टानं दोनही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर वाल्मिक कराडला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पण सरकारी वकिलांच्या युक्तिवादातनं सीआयडीचा तपास कोणत्या दिशेनं सुरू आहे याचाही उलगडा झाला. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर वाल्मिक कराडवरती खंडणीचा गुन्हा दाखल झाला. पण त्याच देशमुख हत्याकांडात कराडचा सहभाग आहे का याचाही शोध सीआयडीकडनं घेतला जातोय. त्यामुळे आगामी काळात सीआयडीच्या हाती कोणते धागेदोरे लागतात यावरती या प्रकरणाच्या तपासाची दिशा ठरणार आहे. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. दरम्यान वाल्मिक कराडचा क्रिमिनल रेकॉर्ड काय आहे त्यावर एक नजर टाकूयात. वाल्मिक कराडवर 25 वर्षात एकूण 15 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यात खुनाचा प्रयत्न केल्याचे 2 गुन्हे आहेत, गर्दी आणि मारामारीचे 4 गुन्हे, रस्त्यात अडकवून धमकावल्याचे 3 गुन्हे, जमावबंदीचा आदेश असताना त्याचे उल्लंघन केल्याचेही 2 गुन्हे वाल्मिक कराडच्या विरोधात दाखल करण्यात आलेले आहेत. हे सगळे जुने गुन्हे आहेत. बर्दापूर पोलीस स्थानकात फसवणुकीचा एक गुन्हा आहे, एक गोळीबार मारहाण प्रकरणात गुन्हा आहे. एवढंच नाही तर 2 कोटींच्या खंडणी प्रकरणाचा गुन्हा सुद्धा वाल्मिक कराडवर दाखल आहे. तिकडे बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास काही दिवसांपासून सुरू आहे. येत्या काळात या तपासाचा वेग आणखीन वाढणार आहे, कारण बीडच्या प्रकरणात एसआयटीची स्थापना करण्यात आली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात आली असून या एसआयटीत स्थानिक गुन्हे शाखेतल्या काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे. बसवराज तेली जे मुख्य आहेत एसआयटीचे, त्यांच्या विनंतीनुसार 9 जणांची एकूण नियुक्ती या एसआयटीवर करण्यात आली आहे. तिकडे याच धनंजय मुंडे यांच्यावर महायुतीतले वरिष्ठ नेते नाराज असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे. धनंजय मुंडे यांनी बीड प्रकरण योग्यरित्या हाताळलेलं नसल्याचं वरिष्ठांचं स्पष्ट मत आहे. तर मस्साजोग प्रकरणामुळे पक्षाची आणि सरकारची बदनामी होत असल्याचं मतही वरिष्ठ नेत्यांनी मांडलंय. धनंजय मुंडे यांना काही गोष्टी टाळता आल्या असत्या असंही काही नेत्यांना